टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या तणक्याने लासलगाव इगतपुरी रस्त्यावरील दोडीजवळील खड्डे बुजवण्यास सुरुवात, ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त. लासलगाव इगतपुरी रस्त्यावरील दोडी परिसरात ग्रामीण रुग्णालय आणि ब्रह्मानंद विद्यालयासमोरील रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक दिवसांपासून प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता, तर पावसाळ्यात खड्ड्यांमुळे पाणी साचून संपूर्ण रस्ता तलावासारखा दिसत होता. यामुळे रुग्णवाहिका, शालेय वाहतूक, विद्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर समस्येकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्राने सातत्याने लक्ष वेधत प्रशासन व संबंधित ठेकेदाराला जाब विचारला. या वृत्तमालिकेनंतर अवघ्या 2 दिवसातच ठेकेदार खडबडून जागा झाला व तातडीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले. सध्या दोडी परिसरातील प्रमुख खड्डे बुजवण्यात आल्याने नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. रस्ता दुरुस्तीमुळे वाहन चालक, रुग्णवाहिका चालक, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला असून स्थानिकांनी ठेकेदारांचे आभार मानले आहेत. तसेच हा प्रश्न सातत्याने मांडून प्रशासनाला कृती करण्यास भाग पाडल्याबद्दल टाइम्स ऑफ महाराष्ट्र आणि टीमचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. मात्र रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुगी न करता दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट. टाइम्स ऑफ महाराष्ट्राने 4 दिवसापूर्वी लासलगाव हायवेला जे खड्डे होते, गावामधलं जे काम बाकी आहे हायवेचं, त्याच्यामुळे तिथं पाणी साचत होतं. त्या कामामुळे तिथं रस्त्याची दुरावस्था पण भरपूर झाली होती. टाइम्स ऑफ महाराष्ट्राने ही बातमी दाखवल्यामुळं त्या खड्ड्यांमध्ये खडी टाकून आणि काम पूर्ण व्यवस्थित करण्याचं सुरू झालंय. आपल्या गावात सरकारी दवाखाना आहे, जिल्हा रुग्णालय, आणि बाजूला ब्रह्मानंद हायस्कूल पण आहे. आणि आपल्या गावातील ज्येष्ठ बाबा RD बाबा पण आपल्या सोबत आहेत, आणि संपत मामा शेळके ते पण आहे सोबत. आपले माधव भाऊ पण आहेत, इकडून सोपान भाऊ आहे, आणि आपले टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे पत्रकार नवनाथ भाऊ आव्हाड यांनी 4 दिवसापूर्वी ही बातमी दाखवल्यामुळे हे काम एकदम प्रगतीपथावर सुरू झालं आहे. त्याच्यामुळे आपण टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे खूप खूप आभार व्यक्त करत आहोत. आणि नवनाथ भाऊंनी पण या कामाला प्राधान्य दिल्यामुळे त्यांचे पण आपण आभार व्यक्त करत आहोत. आणि पूर्ण दोडी बुद्रुक गावा आपण जे काही हायवेचं जे कोणी कॉन्ट्रॅक्टदार असेल त्यांचं पण आपण आभार व्यक्त करत आहोत. नमस्ते, मी सुखदेव आव्हाड सर, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य दोडी बुद्रुक. गेल्या 4 दिवसापूर्वी टाइम्स ऑफ महाराष्ट्र या TV चॅनलने या खड्ड्याबद्दल माहिती दिली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोल असा खड्डा झाला होता, त्याच्यामध्ये पाणी साचलेलं होतं. या पाठीमागे, आपल्या पाठीमागे दिसतंय ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अशी मोठी शाळा आहे. या शाळेतील बरेच विद्यार्थी या रस्त्याने ये जा करत होते, आणि ये जा करत असताना त्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. टाइम्स ऑफ महाराष्ट्र या TV चॅनलने ही बातमी दिल्यानंतर या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून या ठिकाणी हा खड्डा बुजवण्यात आलेला आहे. हा खड्डा बुजवल्यामुळे विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठीचा रस्ता व्यवस्थित झालाय. तथापि जे पाणी साचलेलं होतं, त्या पाण्यामुळे आजूबाजूच्या कुटुंबांना, आजूबाजूच्या घरांना जी दुर्गंधी पसरत होती किंवा जे मच्छरांचा त्रास होत होता, तो या ठिकाणी आता थांबणार आहे. त्याबद्दल महाराष्ट्र टाइम्स ऑफ महाराष्ट्र मी खूप मोठ्या प्रमाणात धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू.